नाशिकमध्ये रुग्णांना सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बांगर स्पर्श वुमन हॉस्पिटल आणि IVF सेंटरमध्ये 3D लायप्रोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध झाली आहे। त्यासाठी आवश्यक असलेला 3D लायप्रोस्कोपी कॅमेरा हॉस्पिटलमध्ये इन्स्टॉल केला आहे। अशा प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारे हे नाशिक शहरातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे। रुग्णांना तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे। यासोबतच केंद्रात प्रशिक्षणासाठी येणारे देशभरातील आणि जगभरातील विविध देशातील प्रशिक्षणार्थी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांना अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती प्रसिद्ध लायप्रोस्कोपी सर्जन आणि हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर HY बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। मी डॉक्टर बांगर स्पर्श वुमन्स हॉस्पिटल अँड IVF सेंटरचे संचालक। मी गेली 15 वर्षापासून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करत आहे। आता नवीनच जे तंत्रज्ञान आलेलं आहे त्याला आपण आतापर्यंत जे आपण सर्व नाशिकमध्ये जे सर्जरी बघतोय ते 2D सर्जरी बघतोय। कोणतेही आपण मूव्ही किंवा पिक्चर बघताना TV बघताना आपल्याला तो जे स्क्रीन दिसतं ते 2D स्क्रीन असतं, म्हणजे 2 डायमेन्शनमध्ये। आपण एखादं घर घेतलं असेल तर ते घरामध्ये जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करतो तेव्हा ते 3D इमेजेस देतात। सेम हे जे तंत्रज्ञान आहे हे 3D इमेज आपल्याला मिळते। आता ह्या 3D इमेजचा आपल्याला फायदा कुठे होतो की जिथे सर्जरी आपल्याला गुंतागुंतीच्या सर्जरी आहेत तिथे आपल्याला डेप्थ परसेप्शन, कोणत्याही सर्जरीला आपल्याला जे ऑर्गन आहे जे ऑपरेशन करायचं आहे त्याला आपल्याला डेप्थ करावी लागते। त्याची व्हिजन 2D मध्ये आपल्याला ती डेप्थ कळत नाही, ह्या 3D मध्ये आपल्याला तिन्ही बाजूने डेप्थ कळत असल्यामुळे आपल्याला सर्जरी, कोणतीही सर्जरी असो ते दुर्बिणीद्वारे जेवढे सर्जरी असतात त्या यशस्वी होण्याचं प्रमाण याच्यामध्ये वाढलं जातं। आता ही जी 3D टेक्नॉलॉजी आहे याला आपल्याला गॉगल लावूनच सर्जरी करावी लागते। आपण 3D मूव्ही बघितलं असेल, आपण अवतार मूव्ही बघितला असेल, आत्ता जो लॉयन किंग म्हणून मुफासा मूव्ही आला होता तो पण 3D होता। 3D मध्ये आपल्या डोळ्यासमोर दिसतं, डोळ्यासमोर दिसतं आणि मॅग्निफाईड बाय 20 टाइम्स। नॉर्मल जे आपण आत्तापर्यंत आम्ही जे सर्जरी करत होतो त्याचं मॅग्निफिकेशन फक्त 4 टाइम होतं, याचं मॅग्निफिकेशन हे 20 टाइम आहे। त्याच्यामुळे आपल्याला 20 टाइम्स सर्जरीची ॲक्युरेसी वाढली जाते। ही जी टेक्नॉलॉजी आहे याला आपण 3D टेक्नॉलॉजी म्हणतो। आम्हाला ही जर्मनीवरनं इम्पोर्ट करावी लागते। आम्हाला 11 महिने वेटिंग करावं लागलं ह्या कॅमेऱ्यासाठी आणि नाशिक शहरामधलं हे पहिलं सिस्टीम आहे की जे आम्ही परचेस केलेली आणि आम्ही दोन्ही हॉस्पिटल हे हे नाशिकमधलं हॉस्पिटल आहे आमचं, गेली 3 वर्षापासून आम्ही चालवतो आहे आणि घोटीमध्ये आम्ही गेली 18 वर्षापासून डॉक्टर बांगर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर म्हणून आम्ही चालवतो आहे। डॉक्टर अनिता बांगर, स्पर्श वुमन्स हॉस्पिटल आणि IVF सेंटरची संचालिका। आज आपल्या इथे जो 3D लॅप्रोस्कोपी कॅमेरा आलेला आहे, ह्या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला सर्जरी करताना 20 पटीने जास्त प्रमाणात ती विजन जास्त प्रमाणात दिसणार आहे आणि ह्या कॅमेराद्वारे आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की आत्ता वंधत्व निवारणमध्ये इन्फर्टिलिटी ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये आपण दिसून येतं की एंडोमेट्रियोसिस नावाचा जो आजार आहे हा आजार कॅन्सरपेक्षाही वर्स्ट आहे। तर ही सर्जरी करताना जी डिफिकल्ट सर्जरी आहे, जी गुंतागुंतीची सर्जरी आहे, ही करताना आपल्याला ह्या कॅमेराद्वारे खूप इझिली आणि सहज आणि सुलभ सर्जरी होणार आहे। त्यामुळे आपण ज्या सर्जरीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे आपण टाळू शकतो आणि पेशंट पेन रिलीफ सर्जरी होणार आहे आणि पेशंट लवकरात लवकर घरी आफ्टर 24 आवर्स नंतर घरी जाऊ शकतो। I congratulate Dr. Mrs. Banger and Dr. Banger. This is the first time 3D storage camera arrival in North Maharashtra. You see, the simple laparoscopy is having single lens, the 3D laparoscopy having 2 lens. So due to this, the surgery is very precision. अचूक प्रमाणे तुम्हाला सर्जरी करता येते। मिनिमम ब्लड लॉस या सर्जरीमुळे होऊ शकतो, म्हणजे पेशंटला रक्त द्यायची गरज लागत नाही। There is less complication to the ureter, which in the ureter, bladder and bowel, there are very less chances of complications. So this is the best technology what you have seen in the world, and this has been arrived in Nashik. So again, congratulations, Dr. Mr. and Mrs. Banger. मी बांगर सर व बांगर मॅडम यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एवढी चांगली आणि महाग टेक्नॉलॉजी नाशिकसारख्या जनतेला उपलब्ध केली। त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि मी सर्व जनतेला आवाहन करेन की ह्या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा।
धन्यवाद. पत्रकार परिषदेस प्रसिद्ध स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर अनिता बांगर, डॉक्टर निखिल सोनवणे, डॉक्टर रमेश देसले उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.